आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं? तर संरचनावाद, कार्यवाद, समिष्टवाद, मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद. आपल्याला हे पाच ऍक्च्युली पाहायचेत. सहावा मानवतावाद आणि बोधात्मक दृष्टिकोन, जैव मनोसामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन. हे तीन काय आपल्याला फारसे विचारले जात नाहीत आणि कुठेच अभ्यासात नाही आहेत सध्या तरी. त्यामुळे आपण वर्तनवादापर्यंतच पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं की संरचना स्ट्रक्चरलिझम मधलं पाहिलं होतं की विल्यम मून यांनी काय केलं. त्यांनी काय अभ्यासाचा संरचनावादाविषयी काय सांगितलं ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. म्हणजे त्यांनी काय केलं, लघुत्तम लघु भागामध्ये विभाजन केलं. मनातील जे विचार आहेत किंवा आपल्या जे काही अनालिसिस करतो आपण मनामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे रसायनशास्त्रामध्ये कसं करतो की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याचं विभाजन करत जातो. हा मग सगळ्यात छोटा अणू येतो. तसं याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मनातील विचारांचं काय केलं, विभाजन केलं आणि त्याचा आत्मनिरीक्षण करायचं आणि त्यातून ज्या आपल्याला चुका कळतात किंवा त्यातून ज्या चुका कळतात त्या आपण सुधारायचा प्रयत्न करायचा. परंतु हळूहळू काय झालं की हे मागं पडलं आणि कार्यवाद आला. कार्यवादामध्ये त्यांनी काय केलं, संरचनावादाला खोडून टाकलं कार्यवादांनी. त्यांनी काय केलं की मनाचं कार्य काय, मनाची रचना कार्य. इथं कार्यवाद का म्हणलं, तर आता मनाचं कुठलंही जे कार्य होतं किंवा त्याला काहीतरी कारण किंवा हेतू असल्याशिवाय आपण कुठलंही कार्य करत नाही. त्यामुळे मनातील प्रत्येक गोष्टींचा आपल्याला काय करता येतं, साधारणतः एक कार्यकारण वाद सांगता येतो किंवा आपल्याला एक भाव सांगता येतो त्याचा. आणि त्याच्यामुळे मग कार्यवादाचा काय झाला, पुरस्कार झाला. त्याच्यामध्ये कार्यवादामध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या. मग मनोविश्लेषण, त्याच्या पुढचा वाद कुठला आला कार्यवादाच्या पुढे, तर जे सिगमंड फ्राईड आहेत त्यांनी मनोविश्लेषण वादाचा सिद्धांत सांगितला. त्यांनी तीन मन सांगितली की अबोध मन, सुप्त मन आणि जागृत मन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अबोध मनावरती आपला काहीही कंट्रोल नसतो आणि बऱ्याच गोष्टी आपण ज्या आपल्या लाईफमध्ये काही नैतिक दबावामुळे किंवा इतर गोष्टींमुळे करू शकत नाही, त्यांचं दमन होतं. आणि दमन होऊन त्याचं काय होतं की अबोध मनामध्ये काय होतं, त्याचं सगळ्या भावभावना जाऊन बसतात आणि जसा वेळ प्रसंगील तसा त्या कधी कधी बाहेर पडायचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सुप्त मन जे आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला खूप मोठी मानसिक किंवा शक्ती असते. आपल्या जे जागृत मनामध्ये अफर्मेशन्स आपण करतो ते सुप्त मनामध्ये गेले तर ती गोष्टी आपल्याला म्हणजे करायला किंवा ह्याला खूप चांगली मदत होते. सुप्त मनाचा त्याला सहभाग असतो आणि सुप्त मनामुळे आपण बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो. हा त्यांनी गोष्टी आपल्याला त्या मनोविश्लेषण वादामध्ये सांगितल्या. मग आता पुढचा वाद आपण काय बघितला की जेस्टाल्ट सायकोलॉजी, समग्राकृतीवाद बघितला. समग्राकृतीवादामध्ये आपण काय म्हणलं की समग्राकृतीवादामध्ये साधारणतः आपण बघितलं की हा सगळं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की होल इज डिफरंट फ्रॉम द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे आपण एखादी प्रतिमा की पूर्णपणे जेव्हा पाहतो तेव्हा एक एक पार्ट पाहून आपण ती प्रतिमा पाहणे किंवा एक एक पार्ट बघणे त्या प्रतिमेचा, तर आपला गैरसमज होऊ शकतो किंवा आपण त्याचा व्यवस्थित हे करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला ती गोष्ट वेगळी दिसते आणि तीच जर आपण सगळं एकत्र पाठ करून पाहिले तर आपण त्याला हे करू शकतो. तर तुम्ही अनेकांतवादाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं जैनिझम मध्ये, दर्शनशास्त्रामध्ये. हत्तीचा आंधळा एक कान पकडतो, एक पाय पकडतो, मग तो म्हणतो हत्ती का सुपासारखा आहे, किंवा म्हणतो शेपटासारखा आहे. पण जेव्हा डोळे असणारा माणूस पूर्ण हत्ती पाहतो तेव्हा त्याला ऍक्च्युली हत्ती कसा आहे याची कल्पना येते. आणि ह्यांनी कोणी सांगितलं की जस्टल सायकोलॉजी, वर्दमायर, कोहलर आणि कोफ्फा. आणि मग ह्यांनी आपले जे आयचे इल्युजन्स आहेत ते पण आपण इथे त्यांनी वापरलेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आपण गाडीमध्ये बसलेलो असतो, गाडी आपल्याला जाताना काय होतं की आपल्याला झाडे पळताना दिसतात ऍक्च्युली, पण ते कशामुळे होतं, तर आपला दृष्टीभ्रम. फक्त दृष्टीभ्रमच नाहीये त्याच्यामध्ये, तर आपल्या मनाच्या संवेदना पण त्यामध्ये आहेत. आता मनाच्या संवेदना म्हणजे काय, तर थोडक्यात काय, आपली ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, आपले कान, नाक, घसा, डोळे, आणि त्याच्यामध्ये मनाचं इंटरप्रिटेशन ऍड होतं. आणि मनाचं इंटरप्रिटेशन ऍड होऊन काय होतं की आपल्याला ती गोष्ट पूर्णपणे कळते. आपण तिला काय म्हणतो, साधारणतः मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्ञानेंद्रियाच्या कच्च्या संवेदना आणि त्यात मनाची भर, म्हणजे जे स्टॉल्ट सायकॉलॉजी. थोडक्यात त्यांना जे काय म्हणायचं, द होल इज डिफरंट फ्रॉम द सम ऑफ इट्स पार्ट. म्हणजे आता थोडक्यात बघा, तुम्ही नुसतं तुम्ही कानाने आवाज करताय, आवाज ऐकताय, सॉरी,
कानाने तुम्ही आवाज ऐकताय, तर नुसत्या कानाने आवाज ऐकून होतं का? तर त्याचं ब्रेन मध्ये इंटरप्रिटेशन होतं, मनामध्ये आनंद अनुभूती निर्माण होते. डोळ्यांनी कोण गात असेल किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवतंय ते आपण पाहतो. म्हणजे सगळ्या भावना एकत्र येतात, म्हणजे सगळे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय प्लस मन, पण बुद्धी पण आली त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्रपणे काम करतो, तेव्हा काय होतं की त्याला आपलं होल किंवा एकत्र आपल्याला एखादी गोष्ट पूर्णपणे कळते. मग त्यांनी काय सांगितलं की त्यांनी, मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, सुलतान नावाच्या चिंपांजीवर त्यांनी खूप सारे प्रयोग केले. त्या चिंपांजीचं नाव काय होतं? सुलतान. मग तुम्हाला मी ते सांगितलं की केळे रूम मध्ये अडकवलेली, नंतर केळं बाहेर ठेवली आणि एकच काठी दिली, नंतर मग ते बाहेरच्या जाळीला कुलूप लावलं, नंतर केळं खूप लांब ठेवली आणि दोन काट्या दिल्या. मग तो कसं त्या गोष्टीला अडॅप्ट करतो त्याच्यावरून त्यांनी काय काढले की नियम काढले. मग मागच्याच मी तुम्हाला काय सांगितलं तर समीपतेचा नियम म्हणजे काय? सिमिलॅरिटी इंग्लिशमध्ये. साधर्म्याचा नियम म्हणजे सिम्प्लिसिटी. किंवा सातत्याचा नियम म्हणजे कंटिन्युटी. संदर्भाचा नियम म्हणजे रेफरन्स. आणि क्लोजरचा नियम, असे मी तुम्हाला हे त्याचे लॉ सांगितले. तर म्हणजे हे आपल्याला बघा की जेस्टाल्ट सायकोलॉजीमध्ये रूल काय दिलेत? ऑब्जेक्ट्स विल बी परसिव्ड इन देअर सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे जे काही आपण वस्तू पाहतो त्याच्या साध्या रूपामध्ये शक्यतो पाहायचा प्रयत्न करतो आपण. ह्युमन्स नॅचरली फॉलो लाईन्स ऑर कर्व्स. एखाद्या गोष्टीच्या आपण दृष्टीमध्ये, हे सगळं दृष्टी इल्युजन आपण जे बघतो किंवा आपल्या दृष्टीने जे काम करतो त्याच्यामध्ये बाकीचे पण सेन्सेस आले, तर आपण शक्यतो मनुष्य लोक काय करतो, लाईन्स किंवा कर्व जे आहेत त्याला आपण फॉलो करतो. आणि जरी त्याच्यामध्ये काही नसलं लाईन्स मध्ये मध्ये मध्ये, तरी ती आपण जागा फिलअप करतो. आणि ह्याच्यावरून त्यांनी काय सांगितलं की जेस्टाल्ट सायकोलॉजीमध्ये त्यांनी काय दिलं की हे दिलं. तर हे जेस्टाल्टचं चिन्ह आहे किंवा जेस्टाल्ट लिहिलंय आपण. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे लॉ सांगितलेत मी तुम्हाला सांगितलं, तर कंटिन्युएशनचा लॉ म्हणजे काय? सातत्याचा लॉ. क्लोजरचा लॉ, नियम हा क्लोजरचाच, मराठीत पण त्याला क्लोजरचाच म्हणतात. प्रॉक्झिमिटी चा नियम, नंतर सिमेट्री म्हणजे एकसारखं, सिमिलॅरिटी म्हणजे एकसारखे दिसणारे. आता इथे ए मध्ये तुम्हाला सिमेट्री दिसते. तर हे सिमेट्रीचा नियम आहे. सिमिलॅरिटी म्हणजे एस आणि टी एकाच रंगामध्ये, दॅट इज कॉल्ड एज सिमिलॅरिटी. आणि फिगर अँड ग्रुपिंग म्हणजे बॅकग्राऊंड किंवा असं म्हणतो की ती फिगर कुठल्या रंगामध्ये आणि त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याच्यावरती पण त्यांनी नियम ठरवले. आता हे क्लोजरचा नियम म्हणजे आता इथं ई आहे हे आपल्याला कळते, पण ई कम्प्लीट आहे का? ईच्या ह्या लाईन काय केलेल्या आहेत? माझ्या कर्सरकडे बघा. ईच्या ह्या लाईन काय केलेल्या आहेत? कम्प्लीट केले नाहीत, म्हणून त्यांना क्लोजरचा नियम. आणि कंटिन्युएशन मध्ये काय झालेलं आहे की जे स्टार्ट, तर हे जी जे आहे हे अर्धवट मध्ये कट आहे, पण हे कंटिन्युएशन मध्ये आपण लाईन फॉलो करतो, आपल्याला कळतं त्याच्यामुळे की हे जे स्टार्ट आहे. ह्याच्यामध्ये थोडस एक सुंदरतेचा आर्ट दिसावं म्हणून असं जे सारखं असं पानाचं चित्र, पण आपल्याला हे कळतं हे कंटिन्युएशन मध्ये जी आहे हे आपल्याला कळतंय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे विथ एक्झाम्पल पाहू. तर आता हे कंटिन्युएशन मध्ये काय दाखवतात आपल्याला की सातत्याच्या नियमामध्ये, म्हणजे आपल्या आय काय असते की डोळे काय करतात आपले, तर जो काही ऑब्जेक्ट आहे किंवा जे काही दिसते आपल्याला लाईन किंवा त्याच्यामध्ये काय करतो, कम्प्लिटली कंटिन्युअसली त्याला आपण काय करतो, फॉलो करतो. आणि हे काय करतात, साधारणतः टोपोग्राफी बेस्ड लोगोज मध्ये हे यूज करतात. आता तुम्ही इथं बघा, अमेझॉन डार्क ह्याच्यामध्ये आहे आणि .com छोट्या ह्याच्यामध्ये आहे. आता इथं यस आहे, USA नेटवर्क. इथं यस आहे, मग आपण हे एक लाईन फॉलो करतो अशी, USA नेटवर्क. किंवा आपण एक कंटिन्युअसली काय करतात आपले डोळे. आता हे जरी मोठं असलं आणि हे छोटं असलं, प्रोक्वेस्ट इथं हळूवार स्टार्ट हिअर, पण आपण हे कंटिन्युटी मध्ये आपण काय करतो, तर तर वाचतो का, म्हणजे आपण एका ऑब्जेक्ट कडे कंटिन्युअसली काय होतो की हळूवारपणे असं एका ऑब्जेक्ट कडून दुसऱ्या ऑब्जेक्ट कडे मूव्ह होतो. इथं प्रोक्वेस्ट स्टार्ट हिअर, Amazon.com, USA नेटवर्क. आता हे युएसएचं नेटवर्क खाली, पण कंटिन्युएशन्स मध्ये ह्याच्या खाली जातो परत. तर हे काय केलं, कंटिन्युएशन मध्ये पाहिलं. नंतर सेकंड काय आहे, प्रॉक्झिमिटीचा लॉ. प्रॉक्झिमिटी काय सांगितलंय त्यांनी की ह्याच्यामध्ये काय करतो की एकासारखे म्हणजे आपण क्लोजली एकत्र करतो, म्हणजे एकसारखे जे काही गोष्टी आहेत ते आपण क्लोजली जवळ जवळ ठेवतो. आणि ह्या ज्यांचं त्यांचं रिलेशनशिप जे आहे, ते पोझिशनचं जे आपण रिलेशन बनवतो एकमेकाचं, तर त्यामुळे पोर्ट्रे करतं. ते काय पोर्ट्रे करतं की सेपरेट पार्ट असून पण ते एखादी इमेज पोर्ट्रे करतं आपल्याला. म्हणजे आता बघा, आदिदासचे हे जे चिन्ह आहेत ते एकत्र आदिदास, म्हणजे तुम्हाला ह्याचा लोगो आहे. आता युनिलिव्हरचं हे लोगो आहे, पण युनिलिव्हर जे खाली लिहिले, पण तुम्हाला हे लोगो बघितला किंवा हे सगळे, आता ह्याच्यामध्ये काहीतरी एक तरी गोष्ट आहे का, ह्याच्यामध्ये फ्लॉवर आहेत, नारळाचं झाड आहे, सर्कल आहे, हे सगळं करून त्यांनी युनिलिव्हर बनवलंय.
हा. तर म्हणजे एखादी गोष्ट आपण जे बनवताना सगळ्या गोष्टी एकत्र घेतो, म्हणजे काय, आपण एक असे काही एलिमेंट्स घेतो आणि ते एकत्र ठेवतो आणि त्याच्यामुळे एखादी इमेज तयार होते. आता इथं हे जे काही आहेत, हे जर मी सगळे एकत्र केले आणि मग परत सेपरेट केले, हे टिंब जी आहेत ही मी थोडी जवळ घेतली, ही थोडी जवळ घेतली, थोडी परत मी वेगळी केली, तर हे कसं असतं की त्या इलेमेंट्सनी एक प्रतिमा तयार होते साधारणतः. आता हे झाडाची इमेज तयार झाली, पण ह्याला काय वापरलंय, नुसते छोट्या प्रमाणामध्ये कर्स वापरलेत आणि ते झाडाचे म्हणजे एनबीसी ला रेनबो टाईप हे वापरले चिन्ह. तर काय म्हणजे ह्याच्या अपोजिट पण ट्रू होतं की आपण आता समजा हे असं केलेलं आहे, हे आधी जसं चिन्ह हे वेगळं केलं तर असं करू शकतो आपण, किंवा हे एकत्र आहे आणि हे परत वेगळं करू शकतो. असं म्हणजे अपोजिट पण प्रॉक्सिमिटीला आपण करू शकतो. त्याच्यानंतर सिमेट्रीचा नियम पाहिलाय आपण. तर आता हे अमेरिकनचा हा लोगो जो आहे हा, तर ते हा लोगो जो पेप्सीचा लोगो आहे, ह्याचा स्विचचा लोगो आहे, ह्याच्यामध्ये एक प्रकारची सिमेट्री आहे. इकडं व्हाईट घेतलं, इकडं ब्लॅक घेतलं, म्हणजे तर सिमेट्री वेगवेगळ्या प्रकारे असू शकते, रंगामध्ये असू शकते, डिझाईन्स मध्ये असू शकते. अपोजिट अर्ध केलं, उभं केलं तरी सिमेट्री असू शकते. तर मॅकडोनल्ड्स मध्ये सिमेट्री आहे, पेप्सी मध्ये सिमेट्री आहे. तर हे काय आहे, आपल्याला सिमेट्री आपल्याला काय करू शकते, दिसून येऊ शकते. तर इथं काय दिलंय की ते एकच एक ग्रुप असल्याचा भास होतो आपल्याला, म्हणजे की एक प्रकारची सिमेट्री असल्यावरती एक ग्रुप आहे तो, हे आपल्याला काय होतो, त्याचा भास होतो. आपण याला म्हणतो सिमेट्रीचा नियम म्हणतो. नंतर क्लोजरचा नियम. आता बघा इथं कॉइन हातातून सुटतंय, किंवा आता बियरच्या बऱ्याच रेषा कंप्लीट नाहीयेत, व्हाईट रंगामुळे आपल्याला त्या रेषा दिसत नाहीयेत. किंवा युएसए मधला यस आहे तो आपल्याला इथं नुसता आहे, पण ऍक्च्युली आपण काही नसताना पण युएसए वाचतो, तिथे यस लिहिलाय का ब्लॅक मध्ये, नाही. आता ही ईए आहे, पण इथं ई कम्प्लीट नाहीये, तर ते आपल्याला कळतंय असं म्हणजे. तर इथं काय दिलंय की जरी इनकम्प्लीट असला डायग्राम किंवा एखादी शब्द जरी इनक्लिप्ट असला, स्पेस जरी मध्ये असली, तरी आपण त्याला क्लोजरचा नियम, म्हणजे क्लोजरच्या नियमानुसार आपण ते टोटली ती डायग्राम किंवा ती इमेज काय करतो, आपण समजून घेतो किंवा आपल्याला ती समजते. हम्म. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की साधारणतः फिगर अँड ग्राउंड. हा. फिगर अँड ग्राउंड मध्ये काय पाहिलं, समजा आता हे 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 जी इमेज आहे ती आपण त्या ग्राउंड पेक्षा आपण काय करतो, समजून घेतो. म्हणजे ती फिगर आहे किंवा एखादी आकृती आहे. आता इथे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघा तुम्ही, हे ब्लॅक सरफेस आहे आणि इथं काटे चमचा व्हाईट मध्ये आहे, तर आपण समजू शकतो हा काटे चमचा आहे. किंवा एखादी डिझाईन घेतली आपण, आता हे पिवळा आहे, इथं एखादी मनुष्याची इमेज आहे, तर आपण हे समजू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये वरती त्यांनी मास्क लावलाय किंवा हे लावलाय, बॅट्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो. आवाज येतोय ना माझा? येतो मॅडम, हो येतो. हो, येतो. येतोय हा. मॅडम. मग तर आपण हे काय करू शकतो, हे पाहू शकतो. त्याच्यानंतर ही पण इमेजेस बघा आता, ह्या ज्या खालच्या इमेजेस आहेत, हे डिझाईनच्या इमेजेस, किंवा आता ही व्हाईट आहे आणि ह्याच्यावरती बॅकग्राऊंड वरती ट्री आणि आकाशात झाडं उडतात. तर म्हणजे तुमचं आय डिफरन्शिएट, सोडक्यात हे सगळे इल्युजन, दृष्टीभ्रमामध्ये जे काही आपण फिगर्स घेतो किंवा आपण जे काही घेतो, ते सगळे त्याच्यावरून त्यांनी काय काढलेले आहेत, नियम काढले आहेत. मग त्याच्यामध्ये आपण तुम्हाला मी आता साधर्म्याचा नियम सांगितला, समीपतेचा नियम सांगितला, सातत्याचा नियम सांगितला, नंतर रेफरन्स किंवा संदर्भाचा नियम, क्लोजरचा नियम, आपण हे प्रॉक्झिमिटी पण पाहिली, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहिली, फिगर अँड ग्राउंड्स पाहिलं, क्लोजर पाहिलं, सिमिलॅरिटी पण पाहिली, सॉरी सिमेट्री पण पाहिली, आणि आपण प्रॉक्झिमिटी पाहिली, आणि काय पाहिलं, कंटिन्युएशन्स पाहिलं. हे सगळे नियम काय केले त्यांनी, प्रयोगांती केले. हा. आणि त्याच्यानुसार काय केलं की हळूहळू मग हे केलं. पण आता ह्याच्यामध्ये काय झालं की पुढचं जे ह्याच्यानंतरचा जो वाद डेव्हलप झाला, तो काय डेव्हलप झाला, तर वर्तनवाद. त्याच्यामध्ये काय झालं की इव्हॅल्युएशन झालं पुढं, वर्तनवाद आला त्याच्या पुढे. आता वर्तनवाद का आला, तर साधारणतः जॉन वॉटसन यांनी काय केलं की यांनी सगळ्यात म्हणजे अगदी शास्त्रीय स्वरूप वर्तनवादामुळे त्यांनी प्राप्त करून गेलं, डॉक्टर वॅटसन यांनी. ते काय केलं की जॉन वॅटसन त्यांचं नाम आहे, त्यांनी काय केलं की त्यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हणलं का जातं, कारण त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास, आता इतके दिवस काय होतं की मनाचा अभ्यास, जाणिवेचा अभ्यास, आत्म्याचा अभ्यास, तर हे सगळ्या गोष्टी कशा होत्या की आपल्याला दिसून येत नव्हत्या. म्हणजे काय चाललंय आता, मन काय संदिग्ध आहे मला मान्य आहे, किंवा हे सगळं संदिग्ध आहे मला मान्य आहे. पण मग त्यांनी मात्र काय सांगितलं की जे काही आपल्याला दिसतंय, जे वर्तन म्हणजे काय की
जे आपण एखाद्या बाहेरच्या उद्दीपिकाला जो मनुष्य काय देतो, दिसणाऱ्या म्हणजे बाहेरचा दिसणारा बरं का, अंतर्गत पण असतो आणि बाह्य पण वर्तन असतं. जे आपण बाह्य वर्तन करतो ते आपल्याला दिसतं, पण तेच अंतर्गत वर्तन काय असतं आपल्याला दिसत नाही. तर अंतर्गत जे वर्तन आहे, तर बाह्य वर्तन आपल्याला दिसतं. ते बाह्य वर्तनाचा काय केलेला असतो आपण, अभ्यास केलेला जातो किंवा अभ्यास करतो. त्याला त्यांनी जॉन वॅटसन यांनी काय सांगितलं की त्या अभ्यासाला त्यांनी महत्व करून घेतलं किंवा 20व्या शतकामध्ये हा वर्तनवादाचा त्यांनी काय केला की जास्त प्रसार केला. ते कुठले होते? जॉन वॉटसन अमेरिकेचे होते आणि आधुनिक मानसशास्त्राचं त्यांना जनक म्हणलं जातं. आणि त्यांनी म्हणजे आधुनिक व्याख्याला किंवा ह्याला जन्म दिला. म्हणजे आपण जी वर्तनाची व्याख्या बदल बघतोय आपण की इतक्या दिवस मानसशास्त्राची व्याख्या आत्म्याचं शास्त्र, मनाचं शास्त्र, अबोध मनाचं शास्त्र, अशा बऱ्याच व्याख्या आल्या, जाणीवेचं शास्त्र. परंतु मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाच्या व मानसिक प्रक्रियांचा शास्त्र सुद्धा अभ्यास करणारं शास्त्र, असं त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली. तुम्हाला मी वर्तनाची व्याख्या सांगितली आणि तीच वर्तनाचं त्यांनी काय सांगितलं, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा आणि त्यांच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र, असं त्यांनी वर्तनवादाची व्याख्या केली. आणि त्यांनी वर्तनवादाचं खूप मोठं काय केलं की काम केलं. मग आता वर्तनवादाच्या मध्ये काय केलेलं असतं, तर वर्तनवादामध्ये पण काय आहेत की अं, दोन प्रकार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस, वर्तन कशा कशावरती, तर तुमची अभिरुची काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आणि तुमचं व्यक्तिमत्व काय, ह्या तीन गोष्टीवर तुमचं काय असतं, वर्तन अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला आवड कशामध्ये आहे, तुमची अभिवृत्ती म्हणजे किंवा मज्जावृत्ती तुमची कशी काम करतीये, तुमचं मूळ स्वभाव किंवा व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी कशी आहे, ह्याच्यावरती तुमचं वर्तन काय होतं की ह्या गोष्टी अवलंबून असतात, असं जॉन वॅटसन यांनी सांगितलं. किंवा वर्तन कशावर अवलंबून असतं हे त्यांनी सगळ्यात साधारणतः आपल्याला सांगितलं. आणि वर्तनाचे दोन भाग केले त्यांनी, एक तर व्यक्त वर्तन आणि दुसरं कुठलं वर्तन केलं की त्यांनी अव्यक्त वर्तन. तर ह्या दोन वर्तनांचे त्यांनी काय केले की भाग केले. मग आता व्यक्त वर्तन म्हणजे काय की आपण जे बाह्य वर्तन, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं, ह्यांचं निरीक्षण काय करू शकतो आपण, करू शकतो. हम्म. तर त्यांनी काय सांगितलं की आपण हे निरीक्षण किंवा मापन जे वर्तनांचा अभ्यास करतो किंवा त्याच्यावर त्यांनी जो भर दिला, तर हे मनावर अवलंबून असतं. तर ते काय असतं की आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. वर्तन कसं असतं की हे मनावर किंवा आपल्या ह्याच्यात, त्यांनी मनाला महत्वच दिलं नाही. त्यांनी सांगितलं की आपलं जे काही वर्तन आहे ती बाहेरची परिस्थिती काय आहे, त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो, त्याच्यावरती खूप सारे हे वर्तन आपलं अवलंबून असतं. आणि अव्यक्त वर्तन म्हणजे काय की जे अंतर्गत विचार करतो आपण, आपल्या भावना किंवा आपलं स्मरण किंवा मनामध्ये काही गोष्टी आपण बोलून नाही दाखवत, तर त्याला काय सांगितलं की त्यांनी ह्याला बाह्य वर्तन असं नाव दिलं. आता त्यांना आता तुम्हाला बघा की वर्तनवाद आहे, तर या वर्तनवादाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे. आता वर्तनवादाची ठळक वैशिष्ट्ये पाहताना आपल्याला काय पाहायचंय की वर्तनवादींनी काय केलंय की पहिला पहिला मुद्दा काय केला की जाणीव किंवा मन, आत्मा, ह्या बाबींचं त्यांनी काय केलं, अस्तित्व पूर्णपणे नाकारलं. त्यांच्या मते काय आहे की मानसशास्त्राचा किंवा ह्याचा ह्या बाबींशी काहीही काही नाहीये, संबंध नाही. हम्म. त्यांनी काय केलं, केवळ निरीक्षण समवर्तन, हम्म, निरीक्षण समवर्तनालाच काय केलं त्यांनी, खूप सारं काय केलं, निरीक्षण समवर्तनालाच त्यांनी काय केलं, हे दिलं, महत्व दिलं. हम्म. आणि निरीक्षण संवर्तन म्हणजे काय, तर ह्यातलं निरीक्षण संवर्तन हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. निरीक्षण समवर्तन म्हणजे आपल्याला जे दिसतंय, आपल्याला अंतर्गत विचार किंवा त्या व्यक्तीचे मनामध्ये काय कल्लोळ चाललाय तो दिसत नाहीये. आपल्याला फक्त बाह्य वर्तन त्याचं दिसतंय. तो कसा वागतोय, तो कसा बोलतो, तो कसा रिस्पॉन्ड करतो, तो काय करतो. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय दिसतं की साधारणतः काय दिसतं, निरीक्षण सम जे वर्तन आहे, त्यांनी काय केलं की त्याचं काय मांडला की अभ्यासाचा विषय मांडला. नंतर त्यांनी काय केलं, तिसरा पॉइंट काय मांडला की मानवी अनुभव किंवा कोणत्याही कृती या चेतक प्रतिसाद या सूत्राच्या साहाय्याने स्पष्ट करता येतात. म्हणजे त्यांनी SOR ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टिम्युलंट आणि ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि त्याचा करणारा रिस्पॉन्ड म्हणजे उद्दीपक. स्टिम्युलंट म्हणजे उद्दीपक
ऑर्गॅनिझम म्हणजे आपण जीव, आणि त्याला रिस्पॉन्ड करणे. म्हणजे त्यांच्या मते काय आहे की मानवी अनुभव किंवा कोणती कृती कशी असते की बाहेरचा जो प्रतिसाद आहे त्याच्यानुसार आपल्याला ती स्पष्ट करून सांगता येते किंवा आपल्याला दाखवता येते. म्हणजे आता समजा त्याला आपण उदाहरण पण बघितलं होतं की वर्गामध्ये 5 विद्यार्थी बघितले होते आपण की बाबा ते प्रत्येक विद्यार्थी वेगळा रिस्पॉन्ड करतो. काही जण पटकन रिस्पॉन्ड करतात क्वेश्चनला, काही जण दुर्लक्ष करतात, काही जण उत्तर आठवत राहतात, काही जण काय काय करतात, शांत बसतात. तर हे सगळं कसं आहे की त्याचं एक एक्झाम्पल आहे. प्रत्येक एकाच वर्गामध्ये एकच रिस्पॉन्ड आहे, एकच सगळेजण आपल्याला शिकवत आहेत, पण विद्यार्थी काय करतात, त्याला प्रतिसाद काय देतात त्याच्यानुसार आपल्याला काय करता येतं, आपल्याला त्या गोष्टी काय करता येतात, स्पष्ट करता येतात. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की स्टिम्युलंट जरी एकच असला तरी प्रत्येक प्रत्येक ह्याच्याकडून विद्यार्थ्याकडून दिलेली जाणारी काय प्रतिक्रिया काय आहे, वेगवेगळी आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी ते स्पष्ट केलं. आणि ती प्रतिक्रिया कशाच्या ह्याला अवलंबून असते, ती प्रतिक्रिया आपली आपल्या अभिरुची काय आहे, आपली व्यक्तिमत्व काय आहे, आणि आपलं अभिवृत्ती काय आहे. तर अभिरुची, अभिवृत्ती आणि आपलं व्यक्तिमत्व, या 3 गोष्टींना आधारून काय असते, आपली प्रतिक्रिया ठरते किंवा आपली प्रतिक्रिया समजते आपल्याला. मग डॉक्टर वुडवर्थ काय त्यांनी काय केलं, मग त्यांनी ह्याच्यामध्ये अजून एक साधारणतः व्याख्येमध्ये थोडासा बदल केला. वर्तन म्हणजे व्यक्तीने उद्दीपिकाला अनुसरून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे व्यक्त केलेली प्रतिक्रिया, असं त्यांनी तयार केलं मॉडेलवरून वुडवर्थनी. तसं का केलं? कारण त्यांनी जे सांगितलं की स्टिम्युलंट SOR जे आहे तो प्रत्येकाला काय आहे, वेगळा आहे. SOR जी पद्धत आहे आपली, तर त्यांनी त्याच्यानुसार त्यांनी एक व्याख्या तयार केली. त्यामुळे त्यांनी वुडवर्थनी त्यांनी काय केलं, ते काय म्हणतात की प्रत्येकाचा रिस्पॉन्ड इथं वेगळा आहे ना, मग तो तुमच्या अभिवृत्ती, अभिरुची आणि व्यक्तिमत्वाला पकडून आहे. मग आपण वर्तनाची व्याख्या करताना त्यांनी काय केलं की जे काही माणूस व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या व्यक्तिमत्वाला अनुसरून, म्हणजे वर्तन म्हणजे व्यक्तीने उद्दीपकाला अनुसरून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. असं त्यांनी काय केलं, डॉक्टर वुडवर्थ यांनी काय केलं, त्याची व्याख्या केली. हम्म. आणि वॉटसन यांनी सगळ्या, म्हणजे अबोध मनाची संकल्पना असू दे, मनाची संकल्पना असू दे, जाणीव मनाची संकल्पना असू दे, हे सगळं बाजूला करून त्यांनी काय सांगितलं की निरीक्षणात्मक वर्तन जे आहे तेच म्हणजे काय आहे, तेच म्हणजे आपला मानसशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र असा आपण अभ्यास करू शकतो. आणि त्यांनी काय सांगितलं अजून की चौथं काय सांगितलं आपल्याला की तो जे सहज प्रवृत्तीचे अस्तित्व नाकारतो. बुद्धिमत्ता ही काय आहे, म्हणजे त्यांनी काय केलं की आपल्या सहज प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचं अस्तित्व नाकारलं. म्हणजे आता समजा बुद्धिमत्ता आपण काय म्हणतो, इंटेलिजन्स काय, अनुवंशिक आहे, जेनेटिक आहे. म्हणजे आई वडील जर हुशार असतील तर मुले हुशार असतात, किंवा पण ते तसं मानत नाहीये. ते काय म्हणतात की त्यांचं म्हणणं काय आहे, ते म्हणतात की साधारणतः तुम्ही मला कुठलंही मूल द्या, तुम्हाला जी परिस्थिती किंवा तुम्हाला जे काही मिळतं, तुम्हाला जे काही बाहेरचं वातावरण मिळतं त्याच्यानुसार तुमची प्रतिक्रिया किंवा तुमची बुद्धिमत्ता ठरते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते अनुवंशिक नाहीये. जे तुम्हाला तुमची बुद्धी ही काही अनुवंशिक नाहीये, तुम्ही तिला स्वतः अभ्यास करून, स्वतः कष्ट घेऊन, तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून तुमची बुद्धिमत्ता वाढवू शकता. तर ते म्हणजे जी सहज प्रवृत्ती आहे, सहज प्रवृत्ती एखाद्या मनुष्याची काय असते, आपल्या पालकानुसार जे काही बुद्धिमत्ता किंवा आपल्या काही गोष्टी सहज प्रवृत्तीने आपल्यामध्ये येतात. हा, जेनेटिक्स म्हणजे काय, सहज प्रवृत्तीने, म्हणजे आपले लुक्स किंवा आपले चेहऱ्याचं सौंदर्य आपल्या आई वडिलांकडून येतं, आपलं दिसणं, काही गोष्टी किंवा आपल्या हॅबिट्स पण, म्हणजे आपण हॅबिट्स तर बघून बघून विकसित होतात, परंतु बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या आई वडिलांकडून आपल्यामध्ये येत असतात किंवा मध्ये जेनेटिक्सने येत असतात, अनुवंशिक. तर त्याचं असं म्हणणं आहे की नाही, हे गोष्ट अनुवंशिक मध्ये येत नाहीये, तर आपण त्या माणसाची परिस्थिती काय बनवतोय किंवा त्याला काय प्रशिक्षण देतोय त्याचा परिणाम असतो. हम्म. तर त्या काही अनुवंशिक नाहीयेत. मग त्यांनी काय केले की आत्मनिरीक्षणचं 5वा वैशिष्ट्य काय आहे की त्यांनी पूर्ण आत्मनिरीक्षण पद्धतीला विरोध केला. तुम्ही काय ह्याच्यामध्ये बघितलं होतं की पहिल्या संरचनामध्ये आत्मनिरीक्षण पद्धती आपण लघुत्तम लघु विभाजन करत चाललो होतो, आणि मग आत्म्याचं निरीक्षण, सेकंड कार्यकारणवाद मला त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की
पूर्ण असा एक प्रवाह आहे, स्ट्रीमलाईन आहे ते सगळं. तुम्ही होल असं मनाचं विभाजन नाही करू शकत विचारांचं. तर ते एक रिव्हरचा कसा फ्लो आहे, तसं ते विचारांचा एक प्रवाह आहे. त्याला तुम्ही पूर्ण विचारांच्या प्रवाहाला एकत्रितपणे पाहावा तर तुम्हाला ते कळेल, असं आपल्याला कार्यवाद सांगितलं. पण त्यांनी पहिल्या वादामध्ये जो आत्मनिरीक्षण पद्धती, त्याला पूर्ण विरोध केला त्यांनी रचनावादाच्या. आणि त्यांनी काय सांगितलं की वस्तुनिष्ठ किंवा प्रायोगिक पद्धत जी आहे, निरीक्षण पद्धत, तीच महत्वाची आहे. कारण आत्मनिरीक्षण परीक्षण पद्धतीमध्ये बरेच दोष काय होतात, निर्माण होतात. आता त्यांनी काय केलं, सहावा वैशिष्ट्य काय की त्यांनी चेतक प्रतिसाद तंत्र मान्य केलं. मी तुम्हाला सांगितलं की ते डॉक्टर इव्हॉन पॉवलव जे होते, हे इव्हॉन पॉवलव काय होतं, इव्हॉन पॉवलांनी काय केलं, तर त्यांनी काय केलं तुम्हाला म्हणजे त्यांनी सांगितलं की मनुष्याचं वर्तन किंवा कृती जी आहे, हा ती कशी असते, तर ती नैसर्गिक संवेदना ज्या असतात, म्हणजे कृत्रिम गोष्टी वापरून आपण नैसर्गिक संवेदना उद्दीपित करू शकतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कृत्रिम स्टिम्युलंट वापरून किंवा कृत्रिम प्रतिसाद वापरून नैसर्गिक गोष्टींसारखीच किंवा नैसर्गिक प्रतिसाद आपण उपलब्ध करू शकतो. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जे रशियन शास्त्रज्ञ आहेत, की ते शरीर रचना शास्त्रज्ञ होते, इव्हॉन पॅव्लॉव. आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांनी अभिसंधान उपपद्धती म्हणतात. आता मी जो लॉ सांगितला तुम्हाला की कृत्रिम उद्दीपक वापरून सुद्धा आपण नैसर्गिक प्रतिसाद डेव्हलप करू शकतो, त्याला अभिसंधान उपपद्धती असं म्हणतात. आणि त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला. मग तुम्हाला मी ह्याच्यामध्ये कुत्र्याचं उदाहरण सांगितलं होतं, किंवा क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. अभिसंधान इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, अभिसंधान उपपद्धतीला क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. तर हे जे काही आहे त्यांनी काय प्रयोग केला होता की त्यांनी सांगितलं की पाळीव कुत्रा वापरला त्यांनी, आणि त्याला काय करायचे की ते त्याच्या पाळीव कुत्र्याच्या गळ्याला त्यांनी काय केलं, एक भोक पाडलं. आणि त्या भोकाला काय केलं, परीक्षा नळी बांधली. आणि रोज सकाळी 9 वाजता ते काय करायचे, घंटी वाजवायचे आणि त्याला खायला द्यायचं. तर ती लाळ तयार व्हायची त्यांच्यामध्ये आणि ती मोजायची. असं सलग त्यांनी किती दिवस केलं, 10 दिवस केलं. त्यांनी आधी काय केलं, कुत्र्याच्या गळ्याला भोक पाडलं, त्या भोकाला थोडीशी छोटीशी परीक्षा नळी बांधली. आणि रोज सकाळी 9 वाजता काय करायचे, ते घंटी वाजवायचे. आणि घंटी वाजवायल्यानंतर मग त्याला खायला द्यायचे. मग ते घंटी वाजवल्यानंतर जी लाळ तयार व्हायची ती ते सलग 10 दिवस त्यांनी मोजली. 11व्या दिवशी त्यांनी केवळ घंटी वाजवली आणि अन्नाची थाळी मात्र काही दिली नाही. परंतु आता कुत्र्याचं काय झालं होतं की क्लासिकल कंडिशनिंग म्हणजे काय झालं होतं, आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणू शकतो की अभिसंधान उपपद्धती किंवा अभिजात अभिसंधान. त्याचं नाव काय आहे की अभिजात अभिसंधान उपपद्धती. तर ह्याच्यामध्ये त्यालाच काय म्हणायचं, क्लासिकल, म्हणजे मराठीत नाव आहे अभिजात अभिसंधान उपपद्धती, इंग्लिशमध्ये नाव आहे क्लासिकल कंडिशनर. हे लक्षात राहत नसेल तर सरळ इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग तिथं लिहा. हम्म तर ते की घंटी वाजवले की आपल्याला खायला मिळतं, त्यामुळं घंटी वाजवल्याबरोबर त्याच्या ग्रंथींनी काय केली की लाळ गाळायला सुरुवात. आणि ही परीक्षा नळीत मोजली तर ती तेवढीच होती. तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आलं की जे काही प्रतिक्रिया अनैसर्गिक उद्दीपनाला जे दिली जाते ती नैसर्गिक कस असते. मग यातल्या अनैसर्गिक उद्दीपक काय, तर घंटी. अनैसर्गिक उद्दीपक काय होता, घंटी. आणि नैसर्गिक काय होती, तर अन्नाची थाळी. तर पण बघा, म्हणजे अन्नाची थाळी जरी नाही मिळाली, तर फक्त अन्नाच्या थाळीमुळे नाही, तर ते घंटेमुळे पण त्याच्या अनैसर्गिक उद्दीपिकांमुळे पण नैसर्गिक भावना किंवा नैसर्गिक रिस्पॉन्ड आपल्याला काय करू शकतो, मिळू शकतो. चेतक प्रतिसाद तंत्र मान्य, म्हणजे त्याला सहचार्यवादी तंत्र असं म्हटलं गेलं. इव्हॉन पावलावचं सहचारवादी तंत्र. आता हे सगळं मी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये समजून सांगितलं. फक्त इथं वाक्यामध्ये आपण एकच वैशिष्ट्य सांगितलं की चेतक प्रतिसाद तंत्र मान्य, इव्हॉन पावला यांचे साहचर्यवादी तंत्र त्यांना मान्य आहे. कारण मनुष्याचं वर्तन किंवा कृती हे कसं असतं की त्यांनी सांगितलं की इव्हॉन पावलांनी काय सांगितलं की त्याचा म्हणजे जो नैसर्गिक कृत्रिम उद्दीपकाला सुद्धा नैसर्गिक प्रतिसाद काय मिळतो, त्यालाच अभिजात अभिसंधान उपपद्धती असं म्हटलं जातं. आणि ह्याचा उपयोग काय केला गेला, शिक्षणशास्त्र किंवा शैक्षणिक शास्त्रामध्ये ह्याचा सर्वात जास्त उपयोग काय केला गेला. हम्म आणि ह्याचं डॉक्टर वॅटसन जे आहेत, त्यांचा काय आहे की वर्तनवादाचा त्यांच्यावरती खूप प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी
बऱ्यापैकी संरचनावाद, कार्यवाद, मनोविश्लेषणवाद या सगळ्यांना काय केलं, म्हणजे अक्षरशः खोडून काढलं सगळ्यांना. आणि कारण ते प्रयोगात्मक होता, त्यांनी बऱ्यापैकी प्रयोग गोष्टी करून सांगितल्या होत्या. आणि त्यामुळे 1960च्या काळापर्यंत वर्तनवादाने काय केलं, खूप मोठं प्रभुत्व काय केलं, गाजवलं या सगळ्या ठिकाणी. आणि आता आपण पुढचं बघणार आहोत वैशिष्ट्यामध्ये. तर 7वं वैशिष्ट्य काय आहे? 7वं मी कर्सर दाखवलंय बघा. संवेदन, इंद्रिय, स्नायू व ग्रंथी आणि मज्जासंस्थेला त्यांनी काय केलं, महत्व केलं. संवेदना, जे आपण परसेप्शन प्राप्त करतो, संवेदना, आपली इंद्रिय, आपले स्नायू आणि आपले एंडोक्रायनल किंवा ग्लँड जे आहेत आपल्या, त्याला त्यांनी काय दिलं, खूप सारं. आणि आपली न्यूरवस सिस्टीम, ह्या सगळ्यांना त्यांनी खूप सारं महत्व दिलं. नंतर भावना. भावना त्यांनी काय सांगितलं, की भावना ही मानसिक क्रिया नसून ती शारीरिक क्रिया आहे. प्रेम, क्रोध, भीती या 3 भावना व्यतिरिक्त इतर भावना शिक्षित असतात. त्यांचं सगळ्यात म्हणणं काय होतं, की आपण म्हणतो की क्रोध, द्वेष, मोह, तिरस्कार हे सगळे आपण, ईर्ष्या, प्रेम, ह्या सगळ्या आपण काय म्हणतो की आपल्या मनामध्ये भावना आहेत. तर ह्या भावना ज्या आहेत, करुणा, दया, तर त्यांचं म्हणणं की ह्या सगळ्या भावना नंतर उत्पन्न होतात. 3च मूळ भावना आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या भावना आहेत? प्रेम, क्रोध आणि भीती. एखाद्याविषयी प्रेम वाटणं किंवा आपल्याला कुणाविषयी प्रेम वाटणं, क्रोध, राग येणं आणि भीती, फिअर, ह्या 3च मूळ भावना आहेत. आणि बाकीच्या भावना काय होतात, की शिक्षित, शिक्षित म्हणजे नंतर उत्पन्न होतात, किंवा नंतर उत्पन्न होतात म्हणण्यापेक्षा आपण त्या तयार केलेल्या आहेत. आपण त्यांना एक प्रकारचं माणसांनी त्याला बनवलेलं आहे. तर मूळ ह्या गोष्टींवरून आपण काय करतो, की ह्या भावना काय करतो आपण, उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे कधी पण बघा तुम्हाला, की प्रेम असलं की आपोआप चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण होतो. एखाद्याविषयी आपल्याला लगेच आपल्या चेहऱ्यावरून दिसून यायला लागतं. आपण त्या व्यक्तीची माया करायला लागतो. मग ते कुत्रा असू दे, मांजर असू दे, व्यक्ती असू दे. क्रोध आला की आपल्या चेहऱ्यावरच्या कपाळावर आठ्या पडतात, रक्त, डोळे लालबुंद होतात, चेहरा लालबुंद होतो, हातपायांच्या मुठ्या आवळल्या जातात, एकदम रागाने अपशब्द येतात. तर आणि भीती, कुठली पण गोष्ट भीती वाटली की आपण काय करतो, की त्या गोष्टींपासून आपण लांब जातो. पण मूळ मूळ संवेदना आहेत या माणसाच्या. हा. आणि बाकीच्या संवेदना कशा आहेत, की वेगवेगळ्या आहेत किंवा त्या शिक्षित आहेत, त्यानंतर उत्पन्न झालेल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. तर हा 8वं वर्तनवादाचं वैशिष्ट्य आहे. आता त्यांचं 9वं वैशिष्ट्य काय आहे? हा. तर सवयीकारक कौशल्य. त्यांचं असं म्हणणं आहे, की शारीरिक सवयी ज्या आहेत, वॉटसन म्हणतात, की त्यांचं म्हणणं आहे की ज्या आपण सवयी लावू शकतो, किंवा एखाद्याला गोष्टीला आपण कौशल्य निर्मायचं आहे, तर आपण त्याला सवय करून किंवा त्याचा अभ्यास करायला सांगून आपण काय करू शकतो, त्यांना त्यांना आपण ते उपलब्ध करू शकतो. किंवा शारीरिक सवयींना पण त्यांनी काय संबोधलंय, की सवयीकारक कौशल्य संबोधलंय. म्हणजे आपण ज्या डेली हॅबिट्स आहेत आपल्या, सकाळी उठल्यावरती ब्रश करणे, नंतर किंवा बाबा रात्रीच्या वेळेस झोपणे, 12 वाजता किंवा 11च्या आसपास आपण जेवतो, सकाळी 8 वाजता नाश्ता करतो, नंतर किंवा ब्रश केल्यानंतर आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर आपण व्यायाम, हे सॉरी, देवाला जातो, मग ब्रश केल्यानंतर कधी कधी काही जण व्यायाम पण करतात. तर आपल्या ह्या हॅबिट्स आहेत, आपण पाणी पितो मध्ये आधी. तर आपल्या ठराविक गोष्टी ठराविक वेळेला, आपल्या ह्या ज्या शारीरिक सवयी, कधी कधी दुपारी वेळ असेल तर आपण मोबाईल, काय काय रात्री झोपताना मोबाईल, काय काय रात्री झोपताना पुस्तकं, ह्या प्रत्येकाच्या आपापल्या शारीरिक सवयी आहेत. काही काहींना टीव्ही बघायला कंटिन्युअस आवडतं, तर ते 1-2 तास टीव्ही बघत बसतात. तर त्यांचं म्हणणं काय, वॉटसनचं म्हणणं काय, हे पण एक कौशल्यच आहे, किंवा सवयीकारक कौशल्य असं त्यांना काय म्हणायचंय, किंवा आपण त्यांना शिकवलेलं, किंवा सवयीकारक कौशल्य, हॅबिट्सला पण त्यांनी काय सांगितलंय, सविकारक कौशल्य असं म्हटलंय. 10वं काय म्हटलं, अध्ययन प्रक्रिया. अध्ययन प्रक्रिया म्हणते काय, तर आपण काय करतो, की योग्य प्रतिसादांचा स्वीकार करतो आणि अयोग्य प्रतिसादांचा अस्वीकार करतो. थॉर्नडाईकच्या अध्ययन विषय ज्या त्यांनी गोष्टी सांगितल्या, थॉर्नडाईकचा म्हणजे अध्ययन विषय म्हणजे काय, त्यांनी बऱ्याच अभ्यासाच्या पद्धती सुद्धा सांगितलेल्या आहेत थॉर्नडाईकने. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत वॉटसन यांनी. तर त्यांनी असं म्हणणं आहे, की आपण आता समजा तुम्ही शाळेत गेलाय आणि तुम्हाला एखादी मैत्रीण खूपच त्रास देते सारखी, तर तुम्ही काय करता, की बाबा तिच्याकडे दुर्लक्ष करता किंवा तिला प्रतिसादच देत नाही आपण. कारण का, तर तो अयोग्य गोष्ट आहे आणि तिच्या जर तिच्या गोष्टींना प्रतिसाद देत आपलं पुढचं लेक्चर चुकेल किंवा आपण पुढच्या गोष्टी
ऐकू शकणार नाही. आणि योग्य काय आहे, तर त्यावेळेस लेक्चर ऐकणं हे योग्य. मग आपण मॅडम जे सांगतात किंवा सर जे सांगतात त्याच्याकडे आपण लक्ष देऊन जेव्हा ऐकतो, दॅट इज कॉल्ड एज योग्य प्रतिसाद. आणि आपण त्या मुलीकडे दुर्लक्ष करतो, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय, कारण मैत्रिणीकडे. कारण का, तिच्याकडे जर लक्ष केलं तर आपल्याला पुढचं समजणार नाही. आणि हा अयोग्य गोष्ट आहे की लेक्चर चालू असताना आपण तिला प्रतिसाद देणं ही अयोग्य गोष्ट आहे. तर आपण काय करतो, आपण ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की अध्ययन प्रक्रियेमध्ये आपल्याला कळतं की योग्य प्रतिसादांचा स्वीकार करायचा आणि अयोग्य प्रतिसादांचा आपण अस्वीकार करतो. ही काय आहे, एक प्रकारची अध्ययन प्रक्रिया, आणि ही हळूहळू आपण शिकत जातो. हा, तर हे असं वॉटसनचं म्हणणं आहे की, आणि त्यांनी अध्ययन विषयक ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींची सुधारणा केलेली आहे, डॉक्टरांनी. नंतर त्यांनी विचार प्रक्रियामध्ये वॉटसनच्या मते काय आहे की थिंकिंग इज अ सायलेंट स्पीच. हा, तर म्हणजे आपण जे विचार करतो ते सुद्धा एक प्रकारचं काय आहे, न सांगता बोलणं आहे. तुम्ही बघा, एखादी गोष्ट विचार करताना तुमच्या चेहऱ्यावरच्या भावनावरनं पुढचा व्यक्ती तुम्हाला, तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळेस गोंधळ चालू आहे, राग आहे, भीती आहे, किंवा तुम्हाला थकवा आला आहे, तुम्ही मग तुमचं मुलं सुद्धा तुमचा चेहरा बघून म्हणतात तू आज थकली आहेस का जास्त, किंवा आज का शांत आहेस, काही बोलत नाहीयेस. म्हणजे आपल्याला ओळखणारी जी आपली लोक आहेत ती आपल्या चेहऱ्यावरून किंवा, आणि आपण असं पण म्हणतो काय कुठे लक्ष आहे, कुठल्या विचारात गुंतलीयस. तर थोडक्यात काय की वॉटसनच्या मते जर आपण जे विचार प्रक्रिया, आपली जी थॉट प्रोसेसेस आहे ती पण काय आहे, सायलेंट स्पीच आहे. म्हणजे आपण जरी तोंडाने बोलत नसलो, मनामध्ये विचार असले तरी आपण काही ना काहीतरी भावना पुढच्यापर्यंत पोहोचवत असतो, किंवा एक आपल्या प्रकारचं शांत बोलणं किंवा सायलेंट स्पीच असतं. हम्म. त्यांचं म्हणणं काय आहे, अजून 12वा त्यांनी वैशिष्ट्य काय सांगितलंय की व्यक्तिमत्व किंवा आपली जी पर्सनॅलिटी आहे ती वर्तनवादाच्या मध्ये काय आहे की कायमस्वरूपी नसते, तर ती सतत बदलत असते. तुम्ही बघा, आता तुम्ही लहानपणीचे तुम्ही आणि मोठे झालेले तुम्ही, तुमच्यामध्ये किती बदल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किती बदल झालाय. खूप सारा बदल होतो. तुम्ही 40चे तुम्ही, परत 60चे तुम्ही बघा, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय होतो की फरक होतो, कारण विचारांमध्ये फरक होतो, अनुभवामध्ये फरक होतो, साईडच्या परिस्थितीमध्ये फरक होतो. त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होते. मग तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळायला लागतात. वयोपरात्वे तुम्हाला अनुभव जास्त यायला लागतो, तुम्ही एक्सपिरियन्स जास्त कुठली गोष्टी, मॅच्युरिटी वाढायला लागते. तर तुमचं व्यक्तिमत्व हे काय असतं, कायमस्वरूपी नाही. तुम्ही व्यक्तिमत्वामध्ये किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काय असतं की तुमची परिस्थिती, तुमचं बाह्य वातावरण, तुमचं इकॉनॉमिकल स्टॅटस, तुमचं सोशल रिलेशन, बाहेरच्यांचं तुमच्या बरोबरचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला काय करत असतात, कंटिन्युअसली बदलत असतात. हम्म. तर तुम्हीच आता उदाहरण घ्या की बऱ्यापैकी जे काही आहे की धीरूभाई अंबानी म्हणा किंवा अनिल पूर्वी होतं का त्यांच्याकडे पैसा होता का, त्यांनी तो हळुवारपणे डेव्हलप केला, त्यांचं त्यांनी व्यक्तिमत्व डेव्हलप केलं, त्यांचं त्यांनी पैसा बऱ्याच गोष्टींमधून डेव्हलप केला. कारण ते हळूहळू काय झालं की परिस्थिती काय आणि त्याला बघून ते शिकत गेले त्याने, आणि त्यांनी त्या गोष्टीतून काय केलं, नवीन स्वरूप किंवा नवीन गोष्टी उभ्या केल्या. आता सगळ्यात आणखीन वर्तनवाद काय वैशिष्ट्य काय त्यांचं की ते अनुभवाला, अनुवंशिकतेला महत्व देत नाहीत, की पेरेंट्स कडनं जे काही येतंय तेच तुमच्याकडे. म्हणजे आता माझ्या वडिलांना पळायला येत नाही तर मी मॅरेथॉन पळू शकत नाही, कारण माझे आई वडील पळत नव्हते. माझे आई वडील हुशार नाहीयेत म्हणून मी हुशार नाहीये. असं जे काही अनुवंशिक लोक क्लेम करतात किंवा अनुवंशिक गोष्टी आहेत, माझ्या आई वडिलांचे हे असं आहे म्हणून मला असं, तर ते अनुवंशिकताच त्यांनी मान्य केलं. त्यांचं म्हणणं आहे ते महत्वच देत नाहीत अनुवंशिकतेला. तर ते काय म्हणतात की मानवी जीवन काय आहे की तुमची परिस्थिती काय आहे त्याच्यावरती काय खूप सारं अवलंबून आहे, असं त्यांना सांगता येतं, सांगायचं असतं प्रत्येक ठिकाणी. तुम्ही मग परिस्थिती असल्यामुळे ते तुम्ही त्या गोष्टींकडेच काय करता, म्हणजे त्या गोष्टींच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचं वागणं ठरतं, असं त्यांना म्हणायचं. आता वर्तनवादाचं मानसशास्त्रातील योगदान काय आहे, तर त्यांनी काय सांगितलं की निरीक्षण संवर्तन म्हणजे आपण जे बाह्य वागणूक आहे आपली जी दिसतीये, किंवा आत्म मन किंवा जाणीव अमूर्त बाबीऐवजी त्यांनी काय केलं की जे वर्तन आहे आपलं, जे बिहेवियर आहे त्याला निरीक्षण करून आपण वस्तुनिष्ठ त्या अभ्यास करून त्याला प्रायोगिक एक प्रकारची बाजू दिली.
कारण निरीक्षण आपण बाह्य तुम्ही काय वागता ह्याचं निरीक्षण करू शकता. दुसऱ्याच्या आत्म्याचं मनाचं तुम्ही निरीक्षण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, एक प्रकारचा अभ्यासाला विषय दिला की निरीक्षण संवर्तन हा अभ्यास विषय आहे, त्याच्यावरून तुम्ही प्रयोग करू शकता. हे त्यांनी सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी काय केलं, परिस्थितीला खूप अधिक महत्व दिलं. मग परिस्थितीला महत्व दिल्यामुळं अनुवंशिकतेला महत्व नाही दिलं. त्याच्यामुळं काय झालं की माणसाला काय झालं की व्यक्तीला अधिक मोटिवेशन मिळतं किंवा प्रेरणा मिळते की माझ्या आई वडिलांकडे जरी नसलं तरी मी ते मिळवू शकते. कारण वॉटसन म्हणतोय की तुमचं कुठली गोष्ट अनुवंशिक नसते तर तुम्ही ती परिस्थितीनुसार वेळेनुसार तुम्ही ती मिळवू शकता. असं त्याचं जे काय मत होतं त्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळतं, तुम्हाला प्रेरणा मिळते, तुम्हाला स्टिम्युलंट मिळतो आणि तुम्ही परिस्थितीला अधिक महत्व दिल्यामुळं त्या व्यक्तीला अध्ययनासाठी अधिक प्रेरणा मिळते. आता वस्तुनिष्ठ परीक्षण असल्यामुळे निरीक्षण संवर्तन हे कसं आहे, वस्तुनिष्ठ आहे, प्रायोगिक आहे. मग त्याच्यामुळं काय झालं की लोकांची त्याच्याविषयीची विश्वसनीयता किंवा विश्वासार्हता, आपण एक विश्वास ठेवतो एखाद्या गोष्टीवर. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून तुम्हाला प्रूव्ह करून दाखवली जाते किंवा समजून दाखवली जाते, तेव्हा तुम्हाला काय वाटते की तुमची त्याच्याविषयीची विश्वासार्हता काय होते, वाढते. आणि वर्तनाच्या अभ्यासाला काय मिळाली, गती मिळाली. तुमच्या बिहेवियरल गोष्टींना किंवा तुमच्या समोरच्या वागणुकीला जास्त अभ्यासाला त्या अभ्यास करायला काय व्हायली, गती मिळाली. पण कुठल्याही गोष्टीच्या काहीतरी मर्यादा आहेत. मग तसंच वर्तनवादाला पण काही मर्यादा आहेत. की त्यांनी काय सांगितलं की त्यांनी केवळ वर्तनांचाच अभ्यास करायचा म्हणून सांगितलं. ही आत्यंतिक कुठली पण गोष्ट टोकाच्या भूमिकेमधून चांगली नसते. तुमचं नेहमी माइंड काय पाहिजे, ओपन पाहिजे. ज्या नवीन गोष्टी येतात त्यांना आत्मसात करायला. आता तुम्ही बघा की जुनी पिढी ही नवीन पिढीला समजून घेताना काही ठिकाणी दिसते तर काही ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तुम्ही जर ओपन माइंडेड राहिलात आणि नवीन पिढीला समजून घेतलं तर तुम्हाला त्यांचे विचार कळतील आणि तुम्हाला त्याच्या मागच्या पाठीमागच्या भावना किंवा त्याच्या पाठीमागचा उद्देश कळेल आणि मग कदाचित तुम्ही त्यांना विरोध करणार नाही. तर अशा वेळेस तुम्ही अत्यंतिक टोकाची भूमिका, माझंच बरोबर आहे, मी जे म्हणते तेच खरं आहे आणि तुझं जे सगळं जे सांगतो ते चुकीचं आहे, असं म्हणून चालतं का? नाही. अशा वेळेस अत्यंतिक टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. तसं इथं त्यांचं झालं की केवळ वर्तनांचाच अभ्यास करायचा, बाकी मन आणि त्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी नामत्वच दिलं नाही आणि त्यांनी काय केलं, त्यामुळे ही आत्यंतिक टोकाची भूमिका ठरली. त्यामुळे बऱ्याच गोष्टींना मर्यादा येतात आपोआपच. नंतर त्यांनी मनाचं अस्तित्व पूर्णपणे नाकारलं. शक्य आहे का? तुमचं मन आहे त्यामुळे भावना आहेत. काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस मनामध्ये लाखो विचार येतात, लाखो विचार दडपून जातात. काही गोष्टींचा विचार करूनच आपण काही गोष्टी करतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मनाचं अस्तित्व नाकारणं हे अयोग्य आहे का? हे पण लोकांना पटलं नाही. नंतर सहज प्रवृत्ती किंवा आनुवंशिकता पण पूर्णतः नाकारता येत नाही. बऱ्याच गोष्टी ह्या जेनेटिकली आपल्यामध्ये फॉलो होतात. तर त्यांचं म्हणणं आहे की जी काही सहज प्रवृत्ती किंवा जी काही जेनेटिकता किंवा जे काही अनुवंशिक आपल्यामध्ये आहे त्याला पूर्णपणे नाकारणं पण अशक्य आहे. कारण आपल्या केसांचा कलर, आपल्या डोळ्यांचा कलर, आपल्या उंची, आपली स्किन, आपले फिजिकल स्टेटस, आपलं मेंटल स्टेटस पण आपण त्यांच्यावरून आपण बदलू शकतो किंवा त्यांचं वागणं पाहून आपण पाहू शकतो. तर अनुवंशिकतेला आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. नंतर काय झालं की त्यांनी काय केलं की प्रत्येक वेळी फक्त निरीक्षण पद्धतीच वापरली. हम्म तर फक्त निरीक्षण पद्धती वापरून चालेल का? तर काही वेळा आत्मनिरीक्षण पद्धती वापरावी लागेल. काही वेळा अबोध मनांचा जी मनोविश्लेषण आहे त्याच्या पद्धती वापराव्या लागतील. काही वेळेस कार्यवादाच्या काही वेळेस सर्वेक्षण पद्धत वापरायला लागेल. काही वेळेस आपल्याला तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक पद्धतीचा उपयोग करून आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर फक्त निरीक्षण पद्धत वापरून प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करू शकत नाही. तर हे काय झाल्या, त्याच्या मर्यादा झाल्या वर्तनवादाच्या. तर आता आपण साधारणतः 5 वाद बघितलेले आहेत. तर इथं आपल्याला संप्रदाय बऱ्यापैकी संपलेले आहेत. तर आता आपल्याला पुढचा मॉड्यूलमध्ये आहे की न्यूरोसिस आणि सायकोसिस. तर न्यूरोसिस म्हणजे काय आणि सायकोसिस म्हणजे काय हे आपल्याला काय करायचंय, पाहायचंय. हं तर न्यूरोसिस म्हणजे काय किंवा सायकोसिस म्हणजे काय हे आपल्याला, ह्या मनोविकृती आहेत. काय आहेत? न्यूरोसिस किंवा सायकोसिस काय आहेत? मनोविकृती आहेत.
आता न्यूरोसिस म्हणजे काय आणि सायकोसिस म्हणजे काय, किंवा न्यूरोसिस आणि सायकोसिस मध्ये फरक काय आहे? तर न्यूरोसिस म्हणजे काय, मज्जा विकृती. म्हणजे काय सांगा तुम्ही, सॉरी, म्हणजे हे मेंटल डिसऑर्डर, म्हणजे सगळ्याच मेंटल डिसऑर्डर आहेत, नाही असं नाही, पण हिलाच न्यूरोसिसला मराठीमध्ये काय म्हणतात, चेतापदेश विकृती किंवा नस विकृती असं आपण म्हणू शकतो. आणि जे सर्वप्रथम कुणी काढला शोध ह्याचा, तर क्युलेन नावाच्या शास्त्रज्ञानी, मानसशास्त्रज्ञांनी काय केलं की 1769 मध्ये ही संकल्पना किंवा हा शब्द सर्वप्रथम वापरला. ह्यालाच न्यूरोसिसलाच मज्जा विकृती असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की हा ग्रुप ऑफ मेंटल डिसऑर्डर आहे न्यूरोसिस म्हणजे, आणि ह्याच्यामध्ये 6 प्रकारच्या विकृती येतात. आणि काय असतं की ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला अनपेक्षितपणे भयप्रद किंवा अचानक जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा धक्का बसला तर काय होतो, मानसिक धक्का बसला तर आपल्याला त्यातून सावरायला काय होतं, अडचण होते, किंवा आघात सहन करावा लागला की आपल्याला मनावरती किंवा शरीरावरती नियंत्रण ठेवता येत नाही. अशा वेळेस काय होतं की न्यूरोसिस ही गोष्ट किंवा न्यूरोसिस गोष्ट डेव्हलप होते. म्हणजे काय, तर इथं न्यूरोसिस मध्ये माइल्ड फंक्शनल न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे ही कशी आहे की माइल्ड आहे, खूप जास्त प्रमाणात नाहीये, तर सिव्हिअर नाहीये. माइल्ड म्हणजे कशी आहे की थोड्या प्रमाणामध्ये हे काय होतं की न्यूरोसायकोलॉजिकल, न्यूरो म्हणजे मज्जा आणि मन, म्हणजे बुद्धी आणि किंवा मन म्हणा, त्यांचे डिसऑर्डर, किंवा आपण त्याला मज्जा विकृती किंवा चेतापदेश विकृती असं पण म्हणू शकतो. आणि त्यामुळं काय होतं की ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच गोष्टी निर्माण होतात. म्हणजे त्याच्यामध्ये 6 प्रकार सांगितलेत त्यांनी, कुठले कुठले निर्माण. आणि सायकोसिस काय आहे, सिव्हिअर मेंटल इलनेस आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला रिलेशनशिप वरती पण प्रभाव होतो, आणि आपले कॉन्टॅक्ट, किंवा आपण ते लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही, की त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकत नाही, ते पण प्रॉब्लेम होतो. आणि सोशल मॅलॲडॅप्टेशन होतं, म्हणजे काय, आपण इतर किंवा समाजात किंवा आपल्या रिलेशनशिप मध्ये आपण कोपअप होऊ शकत नाही, समायोजन करू शकत नाही. आणि सिव्हिअर काय होतं, आपल्याला मेंटल इलनेस असतो हा. आता न्यूरोसिस मध्ये काय होतं की आपल्या व्यक्तिमत्वाला तो अफेक्ट करत नाही, परंतु व्यक्तिमत्व आपलं बदलत नाही किंवा व्यक्तिमत्वाला आपला त्रास देत नाही. पण सायकोसिस मध्ये काय होतं की व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून जातं किंवा व्यक्तिमत्वाला पण त्रास होतो. नंतर न्यूरोसिस मध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये काय होतं की थोड्याशा प्रमाणात आपण वास्तववादी जीवनापासून दूर गेलेलो असतो, थोड्या प्रमाणात, खूप पण नाही. रियालिटी काय आहे किंवा वास्तववाद काय आहे त्याच्यापासून आपण पार्शियली, म्हणजे अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यापासून दूर गेलो असतो. परंतु सायकोसिस मध्ये वास्तववादी जीवनाचा कुठलाही संबंध नसतो, कम्प्लिटली त्यांचा टच काय असतो, लॉस झालेला असतो, किंवा कम्प्लिटली ते त्याच्यापासून पूर्णपणे दूर गेलेले असतात, असं सायकोसिस मध्ये असतं. न्यूरोसिस काय म्हणते, न्यूरोसिस मध्ये हॅल्युसिनेशन्स म्हणजे काय, आपल्याला एखाद्या गोष्टीचा भास होणे, तर हे नसतात. किंवा डिल्युजन्स म्हणजे आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे असे डिल्युजन्स होतात की मला एखादा मारायला झालाय, माझा एखादा खून करायला झालाय, मला तो दुसरा त्रासच देणार आहे, हे काय डिल्युजन आहेत ते एक्स्ट्रीमली नसतात, किंवा त्याच्यामध्ये शक्यतो प्रेझेंटच नसतात. एखादा जरी असला तरी क्वचित, पण शक्यतो प्रेझेंटच किंवा अस्तित्वात नसतात. परंतु सायकोसिस मध्ये हे जे हॉल्युसिनेशन्स किंवा भ्रम जे होतात, किंवा आपल्याला दृष्टीभ्रम म्हणणं किंवा भ्रम म्हणून असते, तर हे अजिबात हे पूर्णपणे असतात, पूर्णपणे सायकोसिस मध्ये प्रेझेंट असतात. आता न्यूरोसिस मध्ये स्वतःला जखम करून घेणे किंवा स्वतःला त्रास देण्याची शक्यता खूप खूप कमी असते, लो रिस्क असते. परंतु सायकोसिस मध्ये मात्र स्वतःला सुसाईड करून घेणे किंवा स्वतःला जखम करणे, हार्म करणे ही शक्यता जास्त प्रमाणात असते. नंतर न्यूरोसिस मध्ये कुठले कुठले डिसीज येतात, तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर, डिप्रेशन, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर अँड फ्यू टाइप्स ऑफ न्यूरोसिस असे येतात. आणि म्हणजे न्यूरोसिस मध्ये अँझायटी येते. नंतर अँझायटीचे पण बरेच प्रकार आहेत, ते अँझायटी मध्येच पाहणार आहोत आपण. नंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर येते. नंतर काय येतं, सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर येतात, डिप्रेशन येतं. तर हे सगळं कशामध्ये येतं, न्यूरोसिस मध्ये येतं. आणि सायकोसिस मध्ये काय येतं, सिझोफ्रेनिया, डिलॉजिलेट डिसिजन्स आणि फ्यू टाइप्स ऑफ सायकोसिस हे सायकोसिस मध्ये येतं.
त्याच्यामध्ये पण सायकोसिस मध्ये पण 6 आजार आहेत. हा. नंतर न्यूरोसिस मधले कॉझिंग फॅक्टर काय असतात, तर बायोलॉजिकल असतात. बायोलॉजिकल म्हणजे काय, जैविक असू शकतात. नंतर सोशो सायकिक क्लायमेट किंवा सायकोलॉजिकल, पेडॉलॉजिकल अँड सोशो इकॉनॉमिकल. म्हणजे सोशो इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट असतो, सोशल सायकिक ऍस्पेक्ट असतो, क्लायमेट ऍस्पेक्ट असतो आणि सायकोलॉजिकल, पेडॉलॉजिकल पण ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये न्यूरोसिस मध्ये काय असतो की असतो. परंतु सायकोसिस मध्ये कसं असतं, तर जेनेटिक म्हणजे अनुवंशिक असतात सायकोसिस आजार. नंतर बायोकेमिकल, इथं फक्त बायोलॉजिकल असतो. इथं बायोकेमिकल म्हणजे काय, की शरीरामध्ये केमिकल पण चेंजेस होतात, बायोकेमिकल. आणि वातावरण, एन्व्हायरमेंटचा पण परिणाम काय होतो की सायकोसिस वरती होतो. नर्सिसची ट्रीटमेंट काय आहे, की शक्यतो काउन्सिलिंग केलं जातं, क्वचित एखाद्या वेळेस गोळ्या लागतात. परंतु सायकोसिस मध्ये कसं असतं, सायकोसिस काय मेडिसिन किंवा मेडिसिन शिवाय बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येत नाहीत. हा. तर शक्यतो सायकोसिसला बऱ्यापैकी आधी ट्रीटमेंट द्यावी लागते. ट्रीटमेंट देऊन मनुष्य थोडासा मानसात आला की त्याला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं आणि मग गोळ्यांचा डोस टेपर टेपर केला जातो. आता निरॉसिसचे कॉजेस काय आहेत, त्याचे साईन अँड सिम्पटम्स काय आहेत. कॉजेस म्हणजे काय, कारण काय आहेत. साईन अँड सिम्पटम म्हणजे लक्षणं काय आहेत. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याची वैशिष्ट्य काय आहेत. नंतर न्यूरोसिसचे टाइप्स काय आहेत आणि आपण त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट देतो, आपण हे पाहणार आहोत. आता न्यूरोसिसची टर्म त्याने डेफिनेशन काय केली, व्याख्या, तर त्यांनी काय सांगितलं की नॉन सायकॉटिक मेंटल इलनेसेस विच ट्रिगर्स फिलिंग्स ऑफ डिस्ट्रेस अँड अँझायटी कॅरेक्टरिस्टिक हिज फिल्म ग्रीप हे सॉरी हिज फिल्म फर्म हॅज फर्म ग्रीप विथ रियालिटी. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की ही टर्म कशामध्ये किंवा न्यूरोसिस हे शब्द कधी वापरला जातो किंवा ही टर्म किंवा शब्द कधी वापरला जातो व काय डिस्क्राईब करतो किंवा काय हे करतो, तर हे कसे आहेत की नॉन सायकोटिक मेंटल इलनेसेस आहेत. म्हणजे काय, तर हे नॉन सायकोटिक मेंटल इलनेसेस म्हणजे खूप प्रमाणात सायकोसिस त्याच्यामध्ये नसतं, तर थोड्या प्रमाणामध्ये ते काय करतात, आपल्या भावनांना किंवा ह्याला काय करतात, छेडतात किंवा त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारची चिंता निर्माण होते मनुष्यामध्ये आणि त्यांचं वास्तवाशी किंवा इतर लोकांमध्ये काय चाललंय किंवा आपण लोकांशी कोपअप करत असतो, समायोजन तर करत असतो, परंतु थोडा रियालिटीचा चेक असतो आपल्याकडे, परंतु आपल्याला तरी पण आपल्या भावनांच्या वरती काय करता येत नाही, कंट्रोल करता येत नाही. तर त्यावेळेस काय होतं, न्यूरोसिस, मज्जा विकृती किंवा चेतापदेश विकृती डेव्हलप होते. तर आता ह्याचे कारण काय आहेत, मग ह्याच्यामध्ये भावनिक क्षोभ किंवा भावनिक आपल्या भावनांचं आपल्याला व्यवस्थितपणे नियंत्रण करता न येणं किंवा भावनिक दबाव येणं आपल्यावरती किंवा आपल्या भावनांना आपण कंट्रोल न करू शकणं. नंतर हिस्टेरिकल स्ट्रेस म्हणजे उन्माद म्हणतो आपण किंवा हिस्टेरिया, त्याचा ताण असणे आपल्यावर किंवा नंतर ड्रग इंटरॅक्शन्स, काही औषधांमुळे पण ही गोष्ट काय होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते न्यूरोसिस. आता न्यूरोसिसचे साईन आणि सिम्पटम्स मध्ये काय होतं, सगळ्यात मोठ्या गटामध्ये 3 गटामध्ये विभाजन केले. त्यांनी काय सांगितलं की आपल्या भावना किंवा आपल्या भावनिक किंवा आपल्या मानसिक गोष्टी किंवा भावनिकच म्हणू शकतो, मानसिक नाही, डिस्टर्बन्स इन इमोशन्स म्हणजे आपल्या भावना आपल्याला नियंत्रण न ठेवता आल्यामुळे आपल्याला काय होतं, एक प्रकारचा भावनिक क्षोभ होतो. हा. भावना बदलतात किंवा भावनांचा क्षोभ होतो. नंतर ऑक्युपेशनल आणि सोशल लाईफ, थोडंसं सोशल लाईफ पण किंवा समाजामध्ये मिसळताना किंवा इतर लोकांशी बोलताना पण आपल्याला त्याची अडचण येऊ शकते. नंतर कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्य काय आहेत न्यूरोसिसची, तर हे काय फंक्शनल मेंटल डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये काय ऑर्गॅनिक रिझन काहीही नसतं. आणि बॉर्डर लाईन आहे, म्हणजे हे काही खूप त्रासदायक नसतं की ह्याच्यामध्ये काय होतं की थोडक्यामध्ये काय होतं की सायकोलॉजिकल फिनॉमिना खूप प्रमाणात कमी असतो. तर फक्त थोडासा आपल्याला काय एखाद्या गोष्टीचा अचानक आघात झाल्यामुळे आपण त्याला काय करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. तात्पुरता थोडासा प्रतिसाद आलेला असतो आणि तो काय येतो, न्यूरोसिस मध्ये येतो. त्याचा फार काही तोटा होत नाही. आता ह्याच्यामध्ये मुख्यतः कशामुळं डेव्हलप होतं नाही, तर इंटरनल कॉन्फ्लिक्टमुळे. म्हणजे आपल्या मनामध्ये 2 गोष्टींमध्ये वाद चाललेला असतो. मग तो कुठल्याही गोष्टींचा वाद असू द्या आणि त्याच्यामुळे काय होतं की
आपल्याला रियालिटी आणि त्या दोन भावनांमध्ये झालेला वाद, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये निवडता येत नाही किंवा आपल्याला ते दोन्ही पण सोडवत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं की न्यूरोसिस डेव्हलप होतं किंवा त्याचा ताण येतो. आणि ताण येऊन मग चिंता वाटणे, काय चिंता ही काही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेचा ताण आहे की परीक्षा जवळ येते, मग त्याचं चिंता किंवा तुम्हाला ताण आला तर तुम्ही काय करता, थोड्या प्रमाणात चिंता ताण असेल तर तुम्ही अभ्यासाला लागता, अभ्यास करता. पण खूप प्रमाणात ताण किंवा चिंता आला तर तुम्हाला अभ्यास करू शकणार नाही, हातपाय तर कापतील, घाबरून तुम्ही एकदम कंटिन्युअसली झोपूनच राहाल किंवा खूप खा खा कराल किंवा परिस्थितीला सोडून वागाल. तर असं होऊ शकतं. ताण किंवा चिंता ही ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जर ताण आणि चिंता वाढली तर त्याचं रूपांतर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये होतं. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय झालं की ह्याच्यामध्ये नातेसंबंधामध्ये वाद किंवा संघर्ष निर्माण होणे किंवा आपलं जे आपल्याला जे वाढवलंय आई वडिलांनी किंवा आपलं जे जन्म देऊन आपल्याला एक मोठं केलेलं असतं त्यांचं रॉंग अपब्रिंगिंग झालंय. म्हणजे लहानपणी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग, आई वडील खूपच कडक असतील, प्रत्येक वेळेस पनिशमेंट करूनच सांगत असतील, मारत असतील किंवा मुलींचा आदर करायचा असतो किंवा मुलींना रिस्पेक्ट करायचा असतो, खोटं बोलायचं नसतं. हे जर लहानपणी जर नीट सांगितलं नाही, अपब्रिंगिंग नीट केलं नाही, संस्कार नीट दिले नाही, तर त्याचा परिणाम पण न्यूरोसिस मध्ये होण्याकडे होतो. आणि सोशल रिलेशनशिप मध्ये पण कॉन्फ्लिक्ट असतात की सामाजिक लोकांशी बोलताना आपल्याला एखाद्या गोष्टी काय होत नाहीत, आवडत नाहीत किंवा एखादी गोष्ट आपण करू शकत नाही. अशा वेळेस काय होतं की आपल्याला न्यूरोसिस डेव्हलप होतं किंवा मज्जा विकृती किंवा चेतापदेश विकृती निर्माण होते. मग ह्याच्यामध्ये थोडक्यात इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत न्यूरोसिस मध्ये, तर मेंटल अँड फिजिकल डिसऑर्गनायझेशन. तर म्हणजे काय, मन आणि आपलं जे फिजिकल शरीर आहे त्याचं एकमेकांशी मोटार असते. म्हणजे ब्रेननी जे काही सांगतं ते मोटार आपल्या गोष्टी काय करतं, आपलं शरीर करतं. परंतु ह्याच्यामध्ये मनाचा आणि याचा इतका हे असतं की डिसबॅलन्स झालेला असतो, म्हणजे शरीराचा आणि मनाचा, की त्यांचं डिसऑर्गनायझेशन झाल्यामुळं आपण नीट काम योग्यपणे काम काय करू शकत नाही. आणि मग आपण काय करतो की, आणि हे कशामुळे डेव्हलप होतं, तर आपल्याला स्वतःला आपली पॉवर किंवा आपली शक्ती कमी आहे, इनएबिलिटी आहे की आपल्यामध्येच, आणि आपण प्रॉपरली त्या गोष्टी करू शकत नाही किंवा त्यांना रिॲक्ट डिफरंट सिच्युएशन मध्ये किंवा परिस्थिती बदलली तर आपण त्याच्याशी समायोजन कर, आपली कॅपॅबिलिटीच नाहीये तेवढी, त्यामुळे आपण त्याच्याशी समायोजन करू शकत नाही. आणि म्हणून काय होतं की आपण इनएडिक्वेट काय होतो, रिस्पॉन्स करतो, प्रतिसाद देतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला न्यूरोसिस डेव्हलप होतं. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रतिसाद देतो आपण, तर म्हणजे समजा आपण मेंटल टेन्शन किंवा अँझायटी, एजिटेशन, डिस्कम्फर्ट, फिलिंग ऑफ इनएडिक्वेसी, अग्रेशन, स्लीप डिसऑर्डर आणि सेक्शुअल डिसऑर्डर, तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. म्हणजे कॉन्स्टंट जर तुमच्याकडे चिंता किंवा काळजी लागून राहिली तर तुम्हाला काय होतं की तुम्हाला तुमच्याकडे काहीच न्यूनगंड निर्माण होतात मनामध्ये. हा, की तुम्ही प्रत्येक गोष्ट असं वाटतं की मी हे करूच शकणार नाही, मी करणार नाही, तर कदाचित कधी कधी येतं काय, आपण एखाद्याला सूचना द्यायला लागतो, मुलं उलटून बोलतात आपल्याला, अग्रेसिव्ह मोड मध्ये. 12वीची मुलं बघा शक्यतो, तर ते काय होतात, आक्रमक होतात अग्रेशन मध्ये. सारखं आपण सूचना द्यायला लागलो पेरेंट, अभ्यास कर, किती वेळ झाला वेळ घालवतोय, तुला कळते का नाही, मग एकदम चिडून काय होतात ते आक्रमक मोड मध्ये येताना आपल्यावरच ओरडतात. कधी कधी काय होतात की झोपेच्या पण गोष्टी बदलतात. रात्री झोपायला पाहिजे 6 तास 7 तास झोप, तर झोपच येत नाही, किंवा सेक्शुअली डिस्कम्फर्ट किंवा सेक्शुअली डिसऑर्डर पण त्यांच्यामध्ये निर्माण होतात. आता न्यूरोसिस मध्ये काय काय येतं, तर पहिल्यांदा काय येतं, अँझायटी डिसऑर्डर येतात. 6 कुठल्या कुठल्या डिसऑर्डर येतात, तर अँझायटी डिसऑर्डर म्हणजे आपण मराठीत काय म्हणतो त्याला, चिंता. हम्म. नंतर फोबिक डिसऑर्डर मध्ये काय येतं की दुर्भीती. आता दुर्भीतीमध्ये पण काय आहेत, परत प्रकार आहेत. दुर्भीतीमध्ये 3 प्रकार आहेत, एक साधी दुर्भीती, सामाजिक दुर्भीती आणि ॲगोराफोबिया. किंवा ॲगोरा दुर्भीती. हे आपण काय करतात, ह्या फोबिक डिसऑर्डर मध्ये 3 कुठल्या कुठल्या, साधी दुर्भीती किंवा सामाजिक दुर्भीती आणि ॲगोरा दुर्भीती ह्या फोबिक डिसऑर्डर मध्ये येतात. नंतर तिसरं काय आहे की कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणजे काय, त्याला मराठीत म्हणतात परिवर्तनात्मक विकृती. काय म्हणतात, परिवर्तनात्मक विकृती. नंतर कुठला येतं की डिसोसिएटिव्ह ऑर्डर.
डिसोसिएटिव्ह ऑर्डर मध्ये काय येतं, मराठीतलं नाव काय येतं की वियोजनात्मक विकृती. नंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि हिस्टेरिया. हिस्टेरियामध्ये काय येतं की उन्माद नाव आहे. हिस्टेरियाचं नाव काय आहे मराठीमध्ये, उन्माद. आणि ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये मराठी नाव काय आहे, अनिवार्य विचार कृती विकृती. काय आहे त्याचं नाव ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचं, अनिवार्य विचार कृती आणि विकृती. तर ह्या 6 विकृती आपल्याला काय होतात की न्यूरोसिस मध्ये दिसून येतात. हम्म. तर ह्याच्यामध्ये काय आहे, पहिलं आपण काय बघणार आहोत की ते फोबियाचे दुर्भीती. कोणाचं लेक्चर आहे का पुढे? हो मॅडम आहे, घेऊ शकता एक 2-3 मिनिटं. हा. तर एवढं फक्त अॅग्रोफोबिया दुर्भीती आपण हो संपवू हो. आणि मग पुढच्या लेक्चर. तर आपण आपले टाइप्स ऑफ फोबिया बघितले. मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रोफोबिया, सोशल फोबिया आणि स्पेसिफिक फोबिया. आता हे जो काही आहे आपल्याला दुर्भीती जी आहे, फोबिक डिसऑर्डर जी आहे, त्याच्यामध्ये आपण पहिलं काय बघणार आहोत तर ॲग्रोफोबिया. ॲग्रो म्हणजे काय, तर ॲग्रोचा अर्थच मार्केट प्लेस किंवा एखादं सोशल ठिकाण. मग ते आपलं तर तुम्ही बघा की पोस्ट ऑफिसचं ठिकाण सोशल असतं, मग दवाखाने हॉस्पिटल सोशल साईट आल्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मार्केट, तुम्ही एखादं मॉल, हे सगळे काय आले की तिथं खूप लोकांचा समूह येत असतो. त्याला आपण काय म्हणतो की साधारणतः एक मार्केट प्लेस, किंवा आपण एक म्हणतो की आपण त्याच्यामध्ये काय होतं की खूप लोकांचं काय असतं की तिथं समूह असणे किंवा गर्दीची जागा असणे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ओपन प्लेसेस, एकदम खूप मोठ्या अशा मोकळ्या जागा आहेत, त्याच्या पण भीती वाटते, गर्दीची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते आणि उंचीची पण भीती वाटते ॲग्रोफोबियामध्ये. हा. तर हे कशा कशाची भीती होते की ओपन प्लेसेस, आउटसाइड होम अलोन, इन अ क्राऊड, आणि तिथून इस्केप नाहीये, म्हणजे तिथून आपण पटकन बाहेर पडू शकत नाही अशा ठिकाणावरून. मग खुल्या जागेची भीती आली, गर्दीची भीती आली, उंचीची भीती आली, त्याच्यानंतर पाण्याची भीती आली. हा. तर ह्या सगळ्या गोष्टी काय येतात की ॲग्रोफोबिया असं म्हणतात की यांना भीती वाटते सारखी कशा ना कशाची तरी, म्हणजे त्या नवख्या जागी जाऊ शकत नाहीत, मार्केट प्लेस मध्ये जाऊ शकत नाहीत. तर त्याच्यामुळे काय होतं की ॲग्रोफोबिया आपल्याला काय होतो की डेव्हलप होतो. नंतर सोशल फोबिया. सोशल फोबियामध्ये काय, तर ह्यांना काय होतं की समूहामध्ये किंवा इतरांबरोबर काही क्रिया करताना काय होतात की भीती, म्हणजे आता समूह म्हणजे 4-5 जणांचा आपला ग्रुप आहे किंवा 2-3 जणांचा ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये मी कसं इतरांशी जमवून घेणार, किंवा ऑफिसमध्ये 4-5 जणांना मिळून एक प्रोजेक्ट मिळाला असतो, अशा वेळेस काय होतं की ह्याच्यामध्ये त्यांना भीती वाटते की इव्हन सार्वजनिक स्वच्छतागृह वापरायची भीती वाटते, कारण तिथं काहीतरी घाण असेल किंवा ते स्वच्छच नसेल, किंवा समूह 4-5 जणांचा समूह आहे तर तिथं बोलायची भीती वाटते, किंवा सर्वांसमोर गायचंय कुणाला तरी एखादा गोष्ट हे करायची तर त्याची भीती वाटते. तर हे सगळं कशामध्ये येतं, तर साधारणतः ह्याच्यामध्ये येतं. आणि अजून एक की स्पेसिफिक फोबिया म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की आता बऱ्यापैकी सगळ्या फोबियांना एक प्रकारचं नाव असतंच. म्हणजे आता मी जे जे सगळे सांगितले, हे प्रत्येक फोबिया सिंगल फोबिया म्हणून पण येतो. अंधाराची भीती वाटणे, एखाद्या खोलीमध्ये अंधारात जाऊन बनवून सांगणे. हा. आता साधी दुर्भीती, तर तर साधी दुर्भीतीमध्ये काय आहे की कुत्रा, साप, झुरळ, पाल, त्यांना साधी दुर्भीती म्हणायचं. आपण आता बायका बऱ्याच घाबरतात, पालींना घाबरतात, झुरळाला. केवढी पिक्चर मध्ये बघता, मूवी मध्ये झुरळ दिसलं की बायका उडी मारून वरती गादीवर टेबलवर जातात. तर पाल, साप, कुत्रा, साप तरी मोठा झाला, सापाची सगळ्यांनाच भीती वाटते, परंतु कुत्रा, पाल, झुरळ, ह्या आपण हे सगळ्यांची आपल्याला काय वाटतं, त्याला साधी भीती म्हणतो आपण. ह्या गोष्टींची भीती वाटणे काय आहे, ही एकदम साधी भीती आहे. तर ही कुठल्या पण गोष्टींची भीती वाटते आपल्याला, तर ह्याच्यामध्ये हे 3 प्रकार येतात. हा. नंतर एखाद्या विशिष्ट गोष्टीचे कारण नसताना जी भीती वाटते तिला आपण काय म्हणतो आहेत, हे 300 पेक्षा जास्त आहेत फोबिया. किती आहेत आपल्याला इथं 3च सांगितलेत आपण, म्हणजे पण हे 300 पेक्षा जास्त फोबिया आहेत. असे मानसशास्त्रज्ञांनी काय केलेले आहेत, शोधून काढलेत. म्हणजे आपण त्याची संकल्पनाच करू शकत नाही की कुणाला कशाची भीती वाटू शकते. हम्म. तर आता आपण हा, आणि त्याच्यानंतर पुढचा आपल्याला अँझायटी, चिंतेचं जरा मोठा आहे. अँझायटीची चिंता आहे आणि त्याच्यानंतरचे बाकीचे छोटे छोटे आहेत. अँझायटीला थोडा वेळ लागेल आणि बाकीच्या डिसीजेसला आपण थोडं थोडं करून पटकन ते 4-5 ओळीमध्ये संपू शकतो. तर डिसीज काय आहे, काय दिसतं त्याच्यामध्ये, एवढंच आपल्याला बघायचं. हम्म. तर ते पुढच्या वेळेस घेऊ आपण पुढच्या लेक्चरला. ह्याच्यामध्ये काही अडचण नाही ना? ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का?